पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काही हॉट सीट आहेत आणि काही म्हणजे चर्चेला जाणारे प्रभाग आहेत. त्यामधला प्रभाग क्रमांक 5 हा सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेला जाणारा प्रभाग आहे. त्यासोबतच प्रभाग क्रमांक 4 अशा दुहेरी प्रभागामध्ये जबाबदारी निभावणारे आनंद चंद्रशिवे आपल्या सोबत आहेत. दादा, 5 मधली काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही त्या निवडणुकीला सामोरे गेले? प्रभाग 5 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातून मी निवडणुकीला सामोरं जात असताना प्रभाग 5 मधली जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळं तुम्ही पत्रकार आहात, माझ्या तोंडनं वधून घेण्यापेक्षा पत्रकारांनी स्वतःच बी की बाबा तिथली परिस्थिती काय निर्माण झाली, लोकांनी जी केल्या काल दुपारपासून म्हणजे 2 दिवस झाले लोकांना काय गोष्टी आवडल्या नाही. त्या लोकांनी प्रभाग 5 ची निवडणूक स्वतःच्या हातात ठेवलेली आहे. कारण का आमचा लोकप्रतिनिधी आम्ही निवडणार, त्या लोकांच्या भावना मला ऐकायला मिळतात. आता ते कोण लोकप्रतिनिधी आहे ते आता उद्या सकाळी समजेल. दादा, तुम्ही पत्रकारांनी सांगावं असे संकेत तुम्ही दिले, संकेताची अपेक्षा आहे. पण तुमचं एक वैशिष्ट्य आणि खासियत अशी आहे की प्रभाग पॅनलच आणता तुम्ही प्रभागातून. मग यंदाच्या वेळी पॅनल येणार की एकटे आनंद चंद्रशिवेच? मी आज संपूर्ण बुधवारपेठ पासून ते बाळ्यापर्यंत या संपूर्ण प्रभागामध्ये मी फिरून आलो सकाळपासून. तर लोकांचा मी प्रचारच पॅनल टू पॅनल करत असतो. त्यामुळे 100% मागे जी झाले त्यापेक्षा अधिक चांगली परिस्थिती मला वाटते. म्हणजे 5 मधून पुन्हा पॅनल टू पॅनल मतदान किंवा पॅनल टू पॅनलच निवडून येणार असं म्हणायचं का? विक्रमी मताने. विक्रमी मताने. आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये देखील विशेष असं लक्ष घातलंय, तुम्ही तुमच्या मिसेसला उभं केलंय. काय तिथं परिस्थिती कशी आहे? मी माझ्या मिसेसला उभा केलं नाही. या भागातल्या सन्माननीय मतदार बंधू भगिनींची इच्छा होती की आनंद चंद्रशिवेंचं काम चांगलं आहे तरी त्यांच्या पत्नीने या निवडणुकीमध्ये या ठिकाणी उतरलं पाहिजे अशा लोकांच्या भावना होत्या. म्हणून या ठिकाणी माझी पत्नी उतरलेली आहे. या भागामधल्या जनतेची इच्छा होती. आता जनता जनार्दन ठरवेल. दादा, 2:15 वाजत आलेत. 2:15 पर्यंत तुम्हाला म्हणजे किती टक्के मतदान झाले प्रभाग क्रमांक 5 मध्ये आणि 4 मध्ये? टक्के मी तिकडे बैठलो तर 50 रेंज आहे सध्या. 500. बरं, ते 50 रेंज मध्ये आहे. शिवसेनेचे उमेदवार नेते अमोल शिंदे म्हणाले की पालकमंत्री सत्तेचा आणि यंत्रणेचा गैरवापर करून नेतृत्व संपवण्याचा घाट घालतायत. त्याच्यामध्ये तुमचा उल्लेख करतायत. त्या मताशी सहमत आहात? 17 तारखेला बोलू. मार्मिक आहे उत्तर. 17 तारखेनंतर बऱ्याच प्रश्नाची उत्तरं मिळणार आहेत. ब्रेन न्यूज करता यासिन शेख सह मी नितीन पात्र.